हाय हॅलो, कशा आहात सगळे? ते वेलकम टू माय चॅनल. आणि सगळ्यांना मनापासून खूप धन्यवाद. माझे फायनली 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. आणि माझा हा व्हिडिओ टाकायचा राहिला होता, दिवाळीमुळे मला जमलंच नाही. तर ऑलरेडी मी करून ठेवलेलं होतं. तर हे काय म्हणता, मला हे म्हणजे एवढं भारी वाटते. मी सकाळी सकाळी उठली आणि इथे मी अचानक बघितलं तर 1000च्या वरती सबस्क्रायबर झाले. मला एवढं भारी वाटलं ना. आणि ज्या दिवशी मी 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी वाट बघत होते त्या दिवशी झालेच नाही. असो, ठीक आहे, दिवाळी कुठे संपली होती. काल संपली खऱ्या अर्थाने. काल भाऊबीज झाली आणि 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले माझे. तर हा व्हिडिओ मला टाकायचा होता. आणि माझी ना आज तयारी पण चाललेली आहे. आणि मला नाही माहिती माझं कंप्लीट होईल का नाही होईल चॅलेंज. कारण की आज माझ्या चॅलेंजचा 45वा दिवस आहे. 45व्या दिवशी मी हे रबर बँडच बनवलेलं होतं. ड्रेस बनवला होता, त्याच्यासोबत क्लिप बनवली होती आणि रबर बँड बनवलं. तर तोच व्हिडिओ मी पोस्ट करते रबर बँडचा. आणि रबरसाठी मी रबरच घेतलेले आहे. ते कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये असं होऊन आणि इझिली टाकून घेतलेलं. अशा पद्धतीने इझी घेतलेलं आहे, इझी वेनी. आता हे जे 21 सेंटीमीटरचं तुम्हाला दाखवलं, 21 इंचाचं मी माप घेतलं आहे. आणि जे आपलं रबर बँड असतं ते घेतलं आहे, ते कट केलं, ते असं मधून टाकून घेतलं, त्याला टीप मारून घेतली आणि दोघी साईड जे आहे ते लॉक करून घेतले व्यवस्थित. अशा पद्धतीने केले. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं दीदीकडे. तर आम्ही गेलो होतो कारण की ना थोडं काम होतं आमचं. आणि काय म्हणतात, थोडं सामान वगैरे पण घ्यायचं होतं ना, मग त्याच्यासाठी गेलो होतो. तर हे माझं रबर बँड वगैरे तयार करून झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आहे. दिवाळीचा व्हिडिओ मी कालच पोस्ट केला होता, कारण की माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होती, पण ते काही झालेच नव्हते काल. पण आज सकाळी उठली आणि ते झाले. मी खूप खुश आहे. थँक्यू सगळ्यांनी. म्हणजे नाही का, त्या दिवशी मी लाईव्ह व्हिडिओला गेली ना, तर मी टाकलेलं होतं. तर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं होतं ते अनसबस्क्राईब करत होते मला. म्हणजे मला इतकं वाईट वाटलं नाही यार. म्हणजे मला असं तेव्हा त्या क्षणी मला असं वाटलं की म्हणजे लोकांना, काही लोक जे असतात ना, त्यांना ना पुढे गेलेलं सहनच नाही होत. असे जळकुटे लोक राहतात. खरंच मला त्या दिवशी वाटलं खरंच. म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं त्यांनी अनसबस्क्राईब केलं माझा व्हिडिओ बघून. असू द्या, ठीक आहे, जाऊ द्या. पण का असतं ना, 99% लोक खूप चांगले असतात. 1% घाण असल्यामुळे कशाला आपण हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा, इथे सकाळी मी उठली आणि रस्सा पोहे खाल्लेले. खूप दिवसांची इच्छा होती, घरीच केले होते. आणि मग मी इथे रस्सा पोहे खाल्ले. आणि त्याच्यानंतर आम्हाला दीदीकडे जायचं होतं. तिथे बांगड्यावाली बाई आलेली होती. तुम्हाला बांगड्यावाली बाईचा व्हिडिओ दाखवते चला. हे बघा. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस आमचा इथेच संपलेला आहे. बांगड्यावाली बाईचे बांगड्या आई घालत होत्या आणि आमच्या लायकीच्या काही बांगड्या नव्हत्या तिथे, त्याच्यामुळे आम्ही काही घातलेलं नाही. आम्हाला निघायचं होतं, त्याच्यामुळे दीदी इथं श्रीशालामध्ये घेऊन जात होती, कारण की ती मागे लागते, खूप जास्त रडते. मग त्याच्यानंतर आम्ही इथून निघालो आहे. तर असं आमचा दिवस झालेला आहे. तर चला, कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.